नमस्कार, वेलकम टू न्यूज फॉर यू चॅनल. सच का सामना विथ पंकज शर्मा. आज आपण आलो आहोत श्री झरीमरी गोविंदा पथक मंगलवाडी गिरगाव येथे. थोडंसं त्यांच्या गोविंदापटूंशी आपण चर्चा करूया. प्रथम मी येतो माननीय श्री गणेशजी गोळे. मला वाटतं आजच तुमची सभा झाली आहे, गोविंदा ऑगस्टमध्ये आहे, तर एवढा लवकर तुम्ही करता आणि त्यामध्ये तुम्ही काय नक्की ठराव मांडता आणि मग कशी सुरू करता, थोडंसं त्याच्यावर जर तुम्ही रोशनी टाकलीत. नमस्कार, मी गणेश गोळे, झरीमरी गोविंदा पथकाचा प्रशिक्षक म्हणून. सभा होण्याचं कारण की यावर्षी आम्ही एक नवीन संकल्पना ठेवलेली आहे की आमचा झरीमरी गोविंदा पथकाचा गेले कित्येक वर्ष आम्ही 8 थर रचतो आहे. तर यावर्षी आपण 9 थराचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या वर्षी पण करण्याचं ठरवलेलं, पण काही विषयांमुळे ते अडलं. तर यावेळेला असं काही होणार नाही आहे. याच्यासाठी आम्ही 2-3 महिने अगोदरच सभा अरेंज केली आणि त्या सभेमध्ये विषय होते की सराव लवकर चालू करावा आणि पुढे वाटचाल कशी करावी, मुलांनी किती वेळ द्यावा, परत मुलांनी स्वतःकडे व्यायामाकडे लक्ष द्यावं, या सगळ्या संदर्भासाठी ती सभा आयोजित करण्यात आली होती. अच्छा, आत्तापर्यंत जेवढे उच्च थर तुम्ही लावलेत ते किती 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 उंच थर लावलेत तुम्ही? आत्तापर्यंत आम्ही 2010 8 थर लावतच आहोत. अच्छा, 2010 नंतर एकदाही कधी अटेम्प्ट झाली आपले एक अजून उंचांक पोचण्याकरिता? नाही, अशी अजून अटेम्प्ट झालेली नाही आहे, पण यावर्षी करू नक्की. मी संकेतजी सावंत यांना विनंती करतो की थोडासा सराव, हे जसे म्हटले, मला वाटतं ऑगस्टला गोविंदा आहे आणि आता एप्रिल चालू आहे, मे, जून, जुलै, तर 3 महिन्यात ही नक्की ही मर्यादित ही एवढी वेळ इनाफ होते की एक सराव पूर्ण करण्याकरिता? हो, जसं आमचे मास्तर म्हणाले आता की आम्ही 8 थर अजूनपर्यंत लावत होतो गेल्या वर्षीपर्यंत, आणि आता आम्ही एक स्टेप पुढे जाऊन 9 थर लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा एक अटेम्प्ट करणार आहोत. आता हे सगळं आमच्या पूर्ण गोविंद्यासाठी हे नवीन आहे. ह्या थराची रचना, आणि याच्यामध्ये खूप सारे चेंजेस होणार थरामध्ये. काही मुलं इकडची तिकडे, तिकडची इकडे, असं करून सगळं मिक्स अँड मॅच करून ते 9 थर लावणार आम्ही. तर त्याच्यासाठी नवीन हे करणार, त्याच्यासाठी जो प्रयत्न करणार, त्याच्यासाठी हे 3 महिने आम्ही घेतो आहे. आणि मग म्हणजे प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे की तो कुठल्या पोझिशनला आहे, त्याची प्रॅक्टिस किती आहे, ताकद किती आहे, त्याला तो टाईम कळला पाहिजे. कारण 8 थरासाठी कमी टाईम लागतो, 9 थरासाठी एकच थर वाढणार आहे, पण रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढणार आहे सगळ्या पूर्ण थराच्या कन्सेप्टवरती. मग ते त्यांना कळलं पाहिजे की टाईम किती जाणार आहे, म्हणून हे 3 महिने आम्ही घेतो आहे. नक्कीच तुम्ही सुंदर बोललात. आणि एक्सक्लुझिव्ह गोविंदावर आपण करणार आहोत इंटरव्ह्यूज, लोकांचे डिटेलमध्ये थोडा करणार आहोत. तरी मी थोडं संक्षिप्तमध्ये मी विचारतो की कुठेतरी बघा, 8 थर पण ही छोटी गोष्ट नाही आहे, सर्वसाधारण लोकांना तर नक्कीच नाही आहे. आणि छोट्यातला छोटा थर तुम्ही 2-5 थराचा पण लावला, जर सराव नसेल तर रिस्क जास्त असते, सराव असला तरी ती थोडीशी भीती असते. तर आपण 8 थर सातत्याने लावताय, काय सेफ्टी, काय म्हणजे काय एन्श्योर केलं एवढे वर्ष आपण? आणि 9 थराला जर जात असाल तर जसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे वाटलं की थोडं वाढतं आहे टायमिंग आणि सगळं, तर हे तुम्ही सेफ्टी कशी एन्श्योर करू शकता? सेफ्टी फक्त एकाच गोष्टीने एन्श्योर होते, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार तितकंच त्या दिवशी तुम्हाला कमी त्रास होणार. बाकी आजकाल आता तुम्ही प्रत्येक गोविंदाच्या ठिकाणी जाल, तिथे लहान मुलासाठी सेफ्टी रोप आहे, त्यानंतर वयाची एक मर्यादा आहे. पण आमच्याकडनं आम्ही काय करतो, आम्ही आमचा सराव जो करतो रेग्युलर, त्याच्यामध्ये आम्ही कसे न पडणार आणि जर आम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर ते कसे डील करायचे थरामध्ये, ते आम्ही आमच्या पोरांकडनं करून घेतो. नक्कीच. पण जसं लोक फायदा उचलणारे भरपूर असतात, एकतर या खेळाला पण साहसी खेळ असं म्हटलं जातं, तर साहसी खेळमध्ये कुठे नक्कीच तरी रिक्स असतो. आता रिक्स रोड क्रॉस करण्यामध्ये पण आहे, रिक्स 2 माळ्यातून खाली उतरण्यामध्ये पण आहे. तर तुम्ही नक्की या खेळाला कसं पाहता? हा साहसी खेळच आहे, पण हा एकमेव खेळ आहे असं मला वाटतं की ज्याच्यात आपण आपली युनिटी, ते पण म्हणजे 11 जणं नाही किंवा 22 जणं नाही, 300-400 जणं एकत्र येऊन थर लावतात आणि प्रत्येकाचं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे तरच ते थर लागतील. म्हणून हा साहसी खेळ आहे, पण त्यात कोऑर्डिनेटेड हा कन्सेप्ट आहे. ओके, थोडंसं विक्रांत देवराजीकडे वळूया. हे अजून दिसतात पण एकदम फिट आहे. आपलं वय किती असेल विक्रांतजी? माझं आता ऑलमोस्ट 49 रनिंग आहे मला आता. आणि ह्या गोविंदा पथकात मी 1994 पासून सहभागी आहो. ओके. आणि 1994 पासून ते आता 2025 साली आपण पदार्पण केलेलं आहे. जसं गणेश मास्तरांनी सांगितलं की ह्या वेळेला आम्ही अपग्रेशन हे जरूर करणार. तर अपग्रेशनचा पार्टी आमची जी मेहनत, जसे आमचे सिनियर प्लेयर संकेतजींनी पण सांगितलं की ही प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस
ही जर कायम नीट राहिली तर त्याच्यामध्ये आमची सेफ्टी पण आली आणि जी प्रॅक्टिस जे पी आपण करतो, प्रॅक्टिस म्हणतो, त्या प्रॅक्टिसीसाठी वर्कआउट पण हा बेसिक वर्कआउट आपल्याला करायचा आहे. जास्त बॉडी बिल्डिंग करायची नाही, बेसिक वर्कआउट, जोर बैठका मारा, ती प्रॅक्टिसला भरपूर मदत करणार. माझं एवढंच म्हणणं आहे की एवढी वर्ष तुम्ही उतार चढाव नक्कीच पाहिले असतील. काही अटेम्प्ट्स, काही फॉल्स, काही ब्रेक्स, काही विनिंग अँड एव्हरीथिंग तुम्ही पाहिले आहेत त्यामध्ये ना. तुम्ही या गोविंदाला कसं पाहता? म्हणजे तुम्ही सातत्याने करताय ना? सातत्याने तर सातत्याने बघत असताना पण कुठेतरी भीती निर्माण होते. त्या भीतीला कसं तुम्ही वगळून अजून या वयात सुद्धा तुम्ही पुढाकार घेता, ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच हा साहसचं एक उदाहरण आहे. लोकांना मेसेज चांगला जाईल. तुम्ही गोविंदाला कसं पाहता आणि कसं तुम्ही एक यूथला मेसेज देऊ शकता? गोविंदा एक सिंपल एक दृष्टिकोन तुम्हाला सांगायचा म्हणजे एक युनिटीचा खेळ आहे. ह्याच्यामधनं एकच तुम्हाला मेसेज मिळणार तुम्हाला की तुम्ही जास्तीत जास्त कशी युनिटी खेळणार. जसं संकेतजींनी सांगितलं, हा 2 प्लेयरचा गेम नाही आहे किंवा 11 प्लेयरचा गेम नाही आहे किंवा 20-25 प्लेयरचा गेम नाही. हा 200-300 लोकांचा एक साहसी खेळ आहे. तर तुमची ह्याच्यातनं एकच तुम्ही जगाला एक दृष्टिकोन देतात की युनिटी, हा कॉन्सेप्ट युनिटीचा आहे. एक युनिटी तुम्ही म्हटलं तर कुठेतरी ती इतर गोविंदा पथकांबरोबर पण कुठेतरी बघा त्या दिवशी असतो, कुठे कुठे 2 भिंडत पण होते कुठल्या कुठल्या गोविंदा पथकांमध्ये. ह्याला कसे ओव्हरकम करत असेल शासन किंवा गोविंदा पथकं? त्यांना कुठे मेसेज देण्यासारखं आहे का तुमच्याकडे? यांना मेसेज देण्याचं म्हणजे बघा, कुठलाही छोट्यातला छोटा गोविंदा असेल त्यांना पण युनिटी करूनच तो गोविंदा बाहेर काढायचा. इतर गोविंदांशी जेव्हा कुठे कुठे मुठभेड होते, जसं तुम्ही युनिटी बोलला ते विदिन झालं, पण आपण एक समाजात जेव्हा वावरतो 100, 200, 300 गोविंदा जातात, तर त्यांनाही काय मेसेज देण्यासारखं आहे की नाही की कसा नक्की हा दिवस